नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक, महातेजस्वी, महाबलशाली, सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्ववंदनीय भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या माझ्या आदर्शांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। संपूर्ण जगामध्ये काशाय वस्त्र धारण करून बाल ब्रह्मचारी जीवन जगून घरादाराचा त्याग करून भिक्षाटन करून बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणारे सर्व पूजनीय भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो। सर्व उपासक आणि उपासिकांनो, दायक आणि दायिकांनो, हा वर्षावासाचा पवित्र काळ आपल्या सर्वांच्यासाठी मोठा मंगलदायक असा काळ आहे। जिकडे तिकडे भिक्षू संघाचा वर्षावास सुरू आहे। आपण सुद्धा धम्माच्या मार्गावर चालून आपल्या स्वतःच्या जीवनाचा कसा उद्धार होईल, कुटुंबाच्या जीवनाचा कसा उद्धार होईल, आपल्या समाजाचा कसा उद्धार होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। स्वतःला धम्म मार्गावर आरूढ करण्यासाठी आम्ही स्वतःला प्रोत्साहित केल्या पाहिजेत, आपल्या कुटुंबातील लोकांना प्रोत्साहित केल्या पाहिजेत, आई वडिलांना, बहीण भावांना, आपल्या समाजातील लोकांना प्रोत्साहित केल्या पाहिजेत। कारण की प्रज्ञावंत जीवन जगणं मोठा अर्थपूर्ण असतो, ती जीवनाची सार्थकता असते। आणि प्रज्ञाहीन जीवन जगणं ते जीवनामध्ये दुःख, क्लेश, आपत्ती, विपत्ती आणत असते। म्हणून प्रज्ञावान होऊन जीवन जगणं, ज्ञानी होऊन जीवन जगणं, याला बौद्ध धम्मामध्ये मोठा महत्त्व दिला गेला आहे। बौद्ध धम्म हा ज्ञानीवंतांचाच धम्म आहे, समजदार लोकांचाच धम्म आहे। जे लोक समजू शकतात, जे लोक जाणू शकतात, जे लोक विश्लेषण करू शकतात, जे लोक आपल्या बुद्धीचा वापर करू शकतात, अशांच लोकांसाठी हा धम्म आहे। म्हणून बुद्धाला सुपर सायंटिस्ट म्हटला गेला, सर्वज्ञ, महान ज्ञानी पुरुष। तर असा हा धम्म आपण ह्या वर्षावासाच्या काळामध्ये निरंतर धम्म प्रवचन ऐकत आहात। आज महत्त्वपूर्ण धम्म प्रवचन की शीलाचे पालन केल्याने माणसाचा जीवन फार सुखी होत असतो। शीलाचे पालन केल्याने मनुष्य सुरक्षित होतो, भयमुक्त होतो, निर्भय होऊन तो जीवन जगत असतो। शीलाचे पालन केल्याने तो स्वतः सुखी होतो आणि जे कोणी त्याच्या संबंधित लोक आहेत ते सुद्धा सुखी होतात। शीलाचे पालन केल्याने माणसाच्या जीवनामध्ये खूप सुख शांती येते। तर अशा प्रकारे हा शील बौद्ध धम्मामध्ये आधारशिला आहे। आपण पाहतो की जीवन जगताना जीवनामध्ये दुःख येतात, सुखही येतात। हा जीवनचक्र अशाच अव्याहतपणे चालू असतो। ज्यावेळेस आपल्याला सुख येते, सुख आपल्या आजूबाजू राहतात, तेव्हा
आपल्याला दुःखाच्या लवलेशी येत नाही, दुःखाचा स्पर्शसुद्धा होत नाही. कारण सुखामध्ये आपण जीवन व्यापन करत असतो. परंतु जेव्हा दुःख येतात, तेव्हा तो दुःखाने बेजार होतो, तेव्हा सुख येत नाही. सुख त्याला हुलकावणी देतात, सुखाचा स्पर्शसुद्धा त्याला होत नाही. आणि म्हणून काय, मनुष्य सुखाची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी धडपड करीत असतो. मला हे सुख मिळाले पाहिजे, मला ते सुख मिळाले पाहिजे. ह्यासाठी सुख प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्न करीत असतो. तो सतत मला हे सुख मिळाले पाहिजे म्हणून ते सुख प्राप्त करण्यासाठी त्या सुखाला आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी मोठं कष्ट करतो, परिश्रम करत राहतो. कोणत्या मनुष्याला वाटते की माझ्या जीवनामध्ये दुःख यावं, मी दुःखामध्ये जीवन जगावं, क्लेशामध्ये जीवन जगावं? कोणत्या मनुष्याला वाटते? असा कोणताही मनुष्य नाही की ज्याला वाटते की मी दुःखामध्ये जीवन जगावं. सर्वांनाच वाटते की मला सुख मिळाल्या पाहिजे आणि त्या सुखासाठी त्याची जीवनाची धाव असते. तो धावतो त्या सुखाला प्राप्त करण्यासाठी आणि आयुष्यभर सुख दुःख सुख दुःख सुख दुःख ह्या चक्रामध्ये तो गुरफळून राहतो. सुख आले तर ते सुद्धा जास्त काळ स्थायी राहणार नाहीत. दुःख आले तर ते सुद्धा स्थायी राहणार नाहीत. म्हणून ह्या सुखामध्ये आणि दुःखामध्येच तो गुरफळून गेलेला असतो. परंतु मनुष्याला सुख पाहिजेत असतील तर त्याने सदाचाराच्या जीवन जगल्या पाहिजेत, सदाचारी होऊन जीवन जगल्या पाहिजेत. दुराचारी होऊन जीवन जगल्याने मनुष्याला सुख प्राप्त होत नाही. वाईट कर्म केल्याने सुख प्राप्त होत नाही. सदाचारी होऊन जीवन जगण्याले चांगले कर्म केल्यानेच माणसाला सुख प्राप्त होत असतात. तो सुखाचा मालक होत असतो. म्हणून सदाचाराच्या जीवन जगण्याला मोठं महान जीवन म्हटले जात असते. त्याचप्रमाणे भगवान बुद्धांनी सिद्धार्थ गौतम असताना त्यांनी 29व्या वर्षी महाभिनिष्क्रमण केलं आणि दुःखाचा कारण काय आहे, दुःखाच्या कशा प्रकारे निवारण करू शकतो, दुःख कशा प्रकारे निवारण केल्या जातील याचा शोध घेण्यासाठी त्यांनी 6 वर्षे अथक तपश्चर्या केली, ध्यान साधना केली आणि गयेला वैशाख पौर्णिमेच्या रात्री ते सम्यक संबुद्ध झाले. त्यांना ज्ञान प्राप्त झाला. त्यांनी शोधलं की दुःखाचे कारण काय आहे, दुःखाचे निवारण कशा प्रकारे केला जाते, दुःखाचे निवारण कशा प्रकारे केल्या जाईल. भगवंतानी ते शोधून काढलं आणि आपल्या 45 वर्षाच्या जीवनामध्ये, भिक्षू जीवनामध्ये त्यांनी चारिका करत करत दुःखमुक्तीचा मार्ग सर्व बहुजन हिताय बहुजन सुखाय सर्वांच्या हितासाठी आणि कल्याणासाठी सांगितला. दुःखमुक्तीचा मार्ग कसा आहे हे त्यांनी सर्वांना सांगितला. बहुजन हिताय बहुजन सुखाय सर्वांच्यासाठी हा धम्म आहे. आणि ज्या वेळेस ते महापरिनिर्वाण नाकरिता कुशीनगरला आले तर त्यांनी आपले
अंतिम उपदेश जो भिक्षूंना केला आहे तो अशा प्रकारे केला आहे की हंददानी भिक्खवे आमंतयामी वो वयधम्मा संखारा अपमादेन संपादेथाति। हंददानी भिक्खवे आमंतयामी वो वयधम्मा संखारा अपमादेन संपादेथाति। म्हणजे भिक्षुनो ऐका, सर्व संस्कार नश्वर आहेत, हे सर्व अनित्य आहे। अप्रमादपूर्वक निर्वाणास प्राप्त व्हा, अप्रमादी राहून निर्वाणाच्यासाठी मार्गक्रमण करा, असे तथागत भगवान बुद्ध सांगतात। भगवान बुद्ध उपासक आणि उपासिकांच्यासाठी गृहस्थी जीवनामध्ये सुख कसे लाभेल यासाठी 5 शील त्याचे पालन करायला सांगतात। उपासक आणि उपासिकांसाठी, गृहस्थी जीवनातील लोकांसाठी सुद्धा भगवान बुद्ध म्हणतात की आपण सुद्धा अप्रमादी राहून या 5 शीलाचं पालन करा, आपल्या जीवनामध्ये मोठं सुख येईल, मोठी शांती येईल। ते 5 शील कोणते? तर पहिला शील आहे पानाती पाता वेरमणी सिक्खापदं समादियामी। मी स्वतः कोणत्याही प्रकारची जीव हिंसा करणार नाही, प्राणी हिंसा करणार नाही, अशी प्रतिज्ञा करतो। अशा प्रकारे तो सर्वांच्या प्रती मंगल मैत्री करतो, सर्वांना निर्भयपणे जीवन जगण्यास सहाय्यक होतो। त्याचप्रमाणे अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी। मी स्वतः कोणत्याही प्रकारची चोरी करणार नाही, कुणाला लुबाडणार नाही, कुणाला फसवणार नाही, अवैध साठेबाजी करणार नाही, भ्रष्टाचार करणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो। अशा प्रकारे ग्रस्त जीवनासाठी हा शील सुख आणणार आहे। आणि त्याच्यानंतर कामेषु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी। मी व्यभिचार करणार नाही, मी व्यभिचारापासून अलिप्त राहीन। म्हणजे की माझ्या पत्नीखेरीज मी अन्य स्त्रीला आई समान, बहिणी समान आणि वयाप्रमाणे मुली समान मानेन। आणि स्त्रियांच्यासाठी सुद्धा मी व्यभिचार करणार नाही। माझ्या पतीखेरीज मी अन्य परपुरुषास भावासमान, वडिलासमान आणि वयाप्रमाणे मुलासमान मानेल, अशी मी प्रतिज्ञा करतो। त्याच्यानंतर मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी। मी खोटं बोलणार नाही, कोणाची निंदा करणार नाही, चुगली चहाडी करणार नाही, मी खोटं बोलून कुणाला फसवणार नाही, कुणाला दुखवणार नाही। अशा प्रकारे की मी खोटं न बोलता आपल्या जीवनामध्ये आपला प्रेमळ वाणीचा, मधुर वाणीचा उपयोग करेन, अशा प्रकारे तो प्रतिज्ञा करतो। आणि सुरामेरय मज्ज पमादठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी। मी कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थाचा सेवन करणार नाही, गांजा, सिगरेट, तंबाखू अशा कोणत्याही तत्सम पदार्थांचा मी सेवन करणार नाही। नशा आणणारे पदार्थ जे आहेत ते मनाला आणि बुद्धीला भ्रमिष्ट करीत असतात, अशा कोणत्याही पदार्थाचा मी सेवन करणार नाही। घर गृहस्थीचे लोक
जे आहेत त्यांनाही लक्षात घेतल्या पाहिजेत की हा शील पालन केल्यामुळे घरातील सर्व धनसंपदा नष्ट होत असते, घरामध्ये असलेले वैभवता नष्ट होते, घरामध्ये सुखशांती राहत नाही. म्हणून ह्या शीलाला मी सतर्कपणे पालन करेल. अशा प्रकारे गृहस्थी लोकांनी या 5 शीलाच्या अप्रमादपूर्वक पालन केल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांना सुख आणि शांती लाभते. सदैव सुख त्यांच्याकडे धावत असतात, सदैव सुखाचे ते धनी होत असतात. सर्व उपासक आणि उपासिका, सामने, भिक्षू भिक्षुणी, अनागारी सर्वांनी जर आपापल्या पालन केला तर त्याचा फार लाभ होत असतो. शील सदैव आपल्याला सुखच देत असते, सुखच देत असते, सुखच देत असते. नमो बुद्धाय. जय भीम.